खबर महाराष्ट्र के कल्याण से बिल्डर की सुविधा के लिए नागरिकों का रास्ता रोके जाने का आरोप लगाया गया। केडीएम अधिकारियों पर आरोप लगाते हुए शिवसेना के नगर सेवक महेश गायकवाड़ नाराज। नगर सेवक महेश गायकवाड़ ने चेतावनी दी है कि यदि नागरिकों को परेशानी हुई तो संबंधित अधिकारियों को कुर्सी पर बैठने नहीं देंगे और काले झंडे दिखाकर विरोध किया जाएगा। नगर सेवक महेश गायकवाड़ ने केडीएमसी अधिकारियों को कड़ा अल्टीमेटम दिया है। नगर सेवक महेश गायकवाड़ ने अधिकारियों के साथ मौके पर जाकर सड़क का निरीक्षण किया। कल्याण से संवाददाता सुनील शर्मा की खास रिपोर्ट। पब्लिकाची लोकांची कोणती कशाला करताय? हा रस्ता टिप्पी मध्ये आहे, त्याला पूर्ण बनला पाहिजे आणि वारंवार या गोष्टी सांगितल्या। आम्हाला 11,000 मतं दिलेत, त्यांनी निवडून आणले का? तर आम्ही त्यांची कामं केली पाहिजे आणि आम्ही कोणावर अपेक्षा करायची? अधिकाऱ्यांवर। जर अधिकारीच काम करत नसेल तर काय करायचं? मी आता ठरवलंय, मला जर ऍक्शन मोड मध्ये जर अधिकारी दिसले नाही, काम केलं नाही तर मी खुर्च्यांवरती बसून देणार नाही आणि अक्षरशः जे कोण असतील संबंधित अधिकारी त्याच्या तोंडाला काळे फासायचं काम करेल। आता या पद्धतीचं काम करणार आहे मी। हा बघा ताई पडला, बघा आणि ते पण तिथे लाईटी नाही, काही नाही। या मॅडमचा ऍक्सिडेंट झाला, कोण जबाबदार? अजून एक फ्रॅक्चर झालेला आहे। आम्हाला चीड एका गोष्टीची येते की आपण एखाद्या बिल्डर लोकांसाठी सोयीस्कर सामान्य माणसांसाठी कोंडी करताय। या रस्त्यासाठी हे लोक गेल्या अनेक वर्षापासून चालता नाही, गाडीवरून पण पडतायत। अनेक वर्षापासून घडतायत ते लोक एका रस्त्यासाठी। या किती वेळा माणसांनी यायचं, किती वेळा हे करायचं? स्वतः विचार करा, हा टर्न नाही घेऊ शकत, फोर व्हीलर टर्न नाही घेऊ शकत, नाही घेऊ शकत। त्यांनी बघितलं असेल, गाडी आले का? त्या बिल्डरला एवढं सोयीस्कर देतं, मग पब्लिकनी काय बिघडवलंय आपल्याला? आणि आम्ही एवढा टॅक्स भरतो, आज आमची बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग आहे, केलं ते इमिजिएटली एवढं एवढं नाही ना, आम्हाला रस्ता पाहिजे। तुम्ही काँक्रीट टाकण्याचे ते म्हणतात तुम्ही थांबा, अर्धा तास थांबायला होता। तुम्हाला जर आता हे करायचं ना, पत्र काढा, इथून 2 फूट आम्हाला हा रस्ता चौडा करा। हे आता जास्त तिथे खड्डे आहेत, त्याला ठेच लागून पण पडतात। तुमच्या हातात आहे, आता तुमच्या हातात म्हणजे हातात घ्यावं लागणार, नाही तर तुमच्यावर कधी रस्ता होता ना, हा करून द्या, नाहीतर आम्ही सोडणार नाही अधिकाऱ्यांना कोणाला। ते जाऊ देत आणि इथे पडा, बघा हे जे आहे ना, मी इथे पडणार होणार होता आणि हे इथे ठेच लागून इथे पडावं या रस्त्याला। त्यांचं काय झालं असतं बरं वाईट, कोण जबाबदार यांचं काय झालं असतं तर आज फ्रॅक्चर झाले पाय, हात त्यांचा डोक्यावरती आज मार लागला असतो तर? साहेब एका पेशंट बघून आले ते मुलाला, त्याचा आपण खांदा फ्रॅक्चर झाला। रोज माणसं पडतात, अजून पुरावा काय द्यायचा? हे आता इमिजिएटली हे काढून टाका सगळं। हे असंच नाही घासलं गेलं, हे रिक्षा वगैरे लागून गेले। आणि हे पण पुसून टाकायला सांगायचं, याचं काम पण करून टाकायचं जर नसेल ऐकत। नंतर करा ना तुम्ही, नंतर करा।